नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी अत्यंत महत्त्वाच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या मुख्य बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची मुख्य बातमी आहे आनंदाची दिलासादायक बातमी। 18 लाख कर्मचाऱ्यांना फायदा, कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य, फडणवीस सरकारची मंजुरी। जाणून घ्या माहिती सविस्तर। या संदर्भामध्ये सविस्तर माहिती पाहूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची मोठी बातमी, मुख्यमंत्र्यांची मंजुरी, राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य। चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या कोणत्या मागण्या फडणवीस सरकारने मान्य केल्या। या उपरोक्त प्रश्नांचे आधारे आनंददायक ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। सेवानिवृत्तीचे वय 60 करणे यासह सर्व मागण्यांवर सरकारने सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर शुक्रवारी राज्यभरातील 18 लाख सरकारी कर्मचारी व शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी 21 एप्रिल पासून सुरू असलेला संप 25 एप्रिल रोजी स्थगित करण्यात आला। यामुळे आम जनतेलाही फार मोठा फायदा मिळाला आहे आणि त्याचा परिणाम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने राज्याचे मुख्य सचिव राजेंद्र अग्रवाल यांनी सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर हा संप स्थगित करत असल्याची घोषणा करणारे कर्मचारी नेते श्री विश्वास काटकर, अशोक दगडे यांनी भाऊसाहेब पठाण यांनी दिली आहे। मुख्य सचिव अग्रवाल यांनी मागण्या लेखी मंजुरीचे लेखी पत्र दिल्यामुळे सोमवारपासून सर्व कर्मचारी आपापल्या कर्तव्यावर हजर होतील असेही त्यांनी स्पष्ट केले। कर्मचाऱ्यांना 1 मार्च 2024 पासून राज्याची सुधारित राष्ट्रीय वेतन योजना लागू करण्यात आली आहे, परंतु या संदर्भात कार्यपद्धती, नियम तसेच आवश्यक असणारी अधिकृत सूचना काढण्यात आली नव्हती। त्यामुळे 1 मार्च 2024 पासून सेवा अंतर्गत झालेल्या 6500 कर्मचारी शिक्षकांना तात्पुरता निवृत्तीचा लाभ मिळालेला नाही। आता याबाबत अधिसूचना येत्या 15 दिवसात काढली जाणार आहे। मागील 15 महिन्यात शासनाने आमच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आहे, त्यामुळे प्रलंबित मागण्याबाबत मुख्यमंत्री स्तरावर संघटनेची त्रैमासिक चर्चेसाठी व्यासपीठ निर्माण करून देण्याचे मान्य करण्यात आले आहे। चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालक यांची भरती प्रक्रिया सुरू केली जाईल। चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांची भरती प्रक्रियेत प्राधान्य दिले जाईल। 10, 20, 30 वर्षाच्या सेवा अंतर्गत अशाश्वत प्रगती योजनेचा लाभ शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी यांना टप्प्याटप्प्याने लागू करण्यात जाईल। तसेच राज्यातील नगर परिषदा व महानगरपालिकेच्या 2005 पासूनच्या कृतीबंध तयार करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येईल व सेवानिवृत्तीचे वय 60 करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे नमूद करण्यात आले। 15 मार्च 2024 च्या संच मान्यतेच्या शासनाच्या निर्णयातील काही विशिष्ट मुद्द्यावर अडचण आल्यास त्याबाबत शासनाच्या निदर्शनास आणून द्यावेत, म्हणजे उपाययोजना करता येईल असेही सुचवण्यात आले। इतर 18 मागण्यांवर चर्चा झाली व त्या संदर्भातील गोषवारा असणारे लिखित इतिवृत्त संघटनेला देण्यात आले आहे। त्यामुळे संघटनेने हा संप मागे घेतला आहे आणि लवकरच कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होणार आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे। मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।